नाशिकच्या वडनेर दुमाल गावात रक्षाबंधनाच्या दिवशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात एका 3 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। मात्र या दुःखद प्रसंगात त्याची 9 वर्षाची बहीण साश्रू नयनांनी भावाच्या थंड हातावर राखी बांधून निरोप देताना दिसली। हे हृदयद्रावक दृश्य पाहून संपूर्ण गाव शोकसागरात बुडालं आहे। ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे। आयुष भगत असं मृत चिमुकल्याचं नाव आहे। 3 वर्षीय चिमुकला रात्रीच्या सुमारास घराबाहेर खेळत होता। अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्यानं झडप घातली। नंतर त्याला उचलून नेलं आणि काही वेळानंतर त्याचा मृतदेह सापडला। आज रक्षाबंधन। चिमुकल्याला देखील 9 वर्षांची बहीण आहे। बहिणीला भावाच्या मानगटावर राखी बांधून सण साजरा करायचा होता। दरम्यान अंत्यसंस्कारापूर्वी तिने भावाच्या थंड हातावर राखी बांधली आणि अश्रूंनी निरोप दिला। या क्षणी उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं। तसंच गावभर हळहळ व्यक्त झाली। बहिणीचं हे रक्षाबंधन आयुष्यभरासाठी वेदनेचं गाठोडं बनलं आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।